नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अकॅडमीच्या शोधात असाल तर अकॅडमीमध्ये काय असणं गरजेचं आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। विद्यार्थी मित्रांनो, आपली कुठलीही ऑफलाईन अकॅडमी नाही। आपण ज्या अकॅडमीमध्ये काम करत होतो त्या अकॅडमी वैयक्तिक कारणास्तव मला सोडावी लागलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला जर अकॅडमीच्या शोधात असाल तर हे 5 नियम तुम्हाला महत्वाचे ठरत असतात। सगळ्यात महत्वाचं म्हणजे AI च्या जमान्यामध्ये तुम्ही ऑनलाईन अभ्यासावर जास्त भर द्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये याचा फायदा दुपटीने होणार आहे। लक्षात घ्या, कारण रेग्युलर तुमचे सर्व विषयाचे क्लास म्हणजे ऑनलाईन क्लासच्या माध्यमातूनच घेतले जातात। दुसरा मुद्दा म्हणजे अकॅडमीमध्ये सर्व विषयासाठी प्रॉपर टीचर आहेत का हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे। तिसरा विषय म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्या अकॅडमीमध्ये शिकवत असताना करंट अपडेटेड शिकवलं जातं का, सध्याच्या ट्रेंडिंग नुसार शिकवलं जातं का, सगळ्या गोष्टी अभ्यासपूर्ण शिकवल्या जातात का, याचा सुद्धा अंदाज घेणं गरजेचं आहे। फेक रिझल्ट दाखवणाऱ्या अकॅडमीपासून कायम सावधान राहा, जे की फेक रिझल्ट पासून आपल्याला आकर्षित केलं जातं आणि आकर्षित करून विद्यार्थी मित्रांनो आपला वेळ आणि पैसा निघून जातो आणि विशेष म्हणजे आपलं वय निघून जातं त्या गोष्टीमध्ये। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पोलीस भरतीची अकॅडमी शोधत असताना तुम्हाला शक्यतो ग्राउंडचीच अकॅडमी शोधा। तुम्हाला ऑनलाईन अभ्यासावर जास्त भर दिला तर बेटर ठरणार आहे, जेणेकरून 10वी-12वी नंतर तुमचं करिअर चालू झालं म्हणजे एक टर्निंग पॉइंट आहे आणि त्या टर्निंग पॉइंट मध्ये तुम्हाला नो ट्रॅव्हलिंग, जास्तीचा खर्च नाही। त्याच्यानंतर तुम्हाला जो काही येणारा जाणारा खर्च वाचणार आहे तोच खर्च आपल्याला डाएटला लावता येणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पोलीस होणे शक्य होणार आहे। त्यामुळे ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन बेस्ट लक्षात ठेवा आणि प्रयत्न करा, नक्कीच यशस्वी होणार। जय महाराष्ट्र, धन्यवाद।